लोकलमधून उतरताना किरकोळ वाद झाला आणि 33 वर्षीय प्राध्यापक आलोक सिंग यांना जीव गमवावा लागला. आता आरोपी ओंकार शिंदेला अटक झाली असली तरी आलोक यांच्या बहिणीची प्रतिक्रिया सुन्न करणारी आहे. थोड़ी तो मानवता होती है ना, थोड़ा खेल दिया होता, उसको झापड़ मार दिया होता, सिर पे टकली मार दिया होता, उससे तो जान ही ले लिया, ये भाई की जान ही ले ली. हे ऐकून वाटतं कुठं चाललोय आपण. लोकलमधल्या भांडणांचे मारामाऱ्यांचे व्हिडिओ तर सतत व्हायरल होत असतात. इतके हिंस्र कसे होतात लोक? कुठून येतो इतका राग? लोकलमध्ये धक्के खाणं तर नवीन नाही, मग तरी इतकी क्रूर कशी होतात माणसं? मुंबईची लोकल ट्रेन लाखो लोकांची लाईफलाईन, एक फास्ट धावतं जग. सामान्य मध्यमवर्गीयाच्या दिवसातले कित्येक तास या प्रवासात जातात. इथे भजनांचे सूर ऐकायला येतात, खेळाचे अड्डे जमतात, गरमागरम नाश्त्याचे बेत होतात आणि इथेच वाढदिवस, निरोप समारंभ आणि सण सुद्धा साजरे होतात. लोकल म्हणजे दुसरं घर. या घरात माणसांची कितीही गर्दी असली तरी ती अनेकांची एक्सटेंडेड फॅमिली आहे. पण गेल्या काही काळात लोकलमधले वाद खूप हिंस्र झाले. याला महिलांचा डबा सुद्धा अपवाद नाही. आधी फक्त शाब्दिक हल्ल्यांपुरते मर्यादित असलेले लोकलमधले वाद हे आता जीव घेणे होत चालले. हे सगळं बघितल्यानंतर काही प्रश्नांचा गंभीरपणे विचार करायलाच हवा. सकाळ संध्याकाळ धावत पळत लोकल पकडणं, गर्दीत धक्के खाणं हे सामान्य माणसाचं रोजचं जगणं झालंय. या सगळ्यात त्याच्या डोक्यात कधी घरातल्या प्रॉब्लेम्सचे विचार घुमत असतात, तर कधी ऑफिसच्या कामाचं टेन्शन असतं. हे सगळं मनात दाबून ठेवत कॉमन मॅन रोज प्रवास करतो. अशा वेळी लोकलच्या गर्दीत त्याला कोणाचा धक्का लागतो किंवा किरकोळ कारणावरून वाद होतो, तेव्हा त्याच्या मनातल्या या सगळ्या गदारोळाचा उद्रेक होतो. वाद हा तात्पुरता असला तरी त्याच्या आतल्या संतापाच्या ज्वालामुखीला त्यामुळे वाट मिळते. लोकलमधल्या कॉमन मॅनसाठी हे वाद अगदीच कॉमन आहेत, कारण हे वाद वर्षानुवर्ष दररोज कुठल्या तरी लोकलमध्ये कुठल्या तरी डब्यात होतच असतात. पण आता त्या वादांचं स्वरूप बदलत चाललंय एवढं मात्र नक्की. सात्विक संतापाच्या जागी आता राग आणि द्वेष वाढलाय असं तज्ज्ञ सांगतात. आधी लोकलमध्ये वादात शिवी क्वचितच यायची, पण आता वादाची सुरुवातच शिव्यांनी होते. समोरच्याने एक शिवी दिली की दुसऱ्या बाजूने एकामागून एक शिव्यांची फायरिंग सुरू होते. यामुळे वाद हाणामारीपर्यंत पोहोचतात. वाद सोडवण्यासाठी तिसरा मध्ये पडला तर त्याच्या मातापित्यांचा सुद्धा सर्रासपणे उद्धार केला जातो. त्यामुळे हल्ली सहसा कोणी वाद सोडवायला पुढे येत नाही. हे चित्र लोकलच्या सेकंड क्लास पासून ते फर्स्ट क्लास AC पर्यंत सगळीकडेच दिसतं. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते आजकाल लोकांमध्ये शॉर्ट टेम्पर्डनेस वाढत चाललाय. गर्दीत एखाद्याचा धक्का लागणं स्वाभाविक आहे. बऱ्याचदा यात धक्का देणाऱ्याचा सुद्धा दोष नसतो, पण याचा कसलाही विचार न करता धक्का लागला नाही तर तो मुद्दामून मारला असा गैरसमज करून लोक पटकन चिडतात. याला सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवरच्या काही समाजविघातक गोष्टी पाहून होणारा परिणाम सुद्धा कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. आपण रागाच्या भरात काय करतोय याचं साधं भान सुद्धा लोकांना राहत नाही. आरोपी ओंकार शिंदेने आलोक सिंग यांच्या पोटात धारदार चिमटा खुपसला तो असाच क्षणिक रागातून झालेला प्रकार असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यांच्यातला हा वाद अवघ्या काही मिनिटांपूर्वी सुरू झाला होता. ओंकार आणि आलोक एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हते. त्यामुळे त्याने केलेला हल्ला ही ठरवून केलेली कृती नसल्याचंच प्राथमिक तपासात समोर येत आहे. आता ओंकारच्या वकिलांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत, पण ओंकारच्या अविचारामुळे आलोकचा जीव गेला. त्याची गरोदर पत्नी घरी वाट पाहत होती. त्याच दिवशी तिचा वाढदिवस होता. काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना विरारच्या लेडी स्पेशल लोकलमध्ये घडली होती. कविता मेदाटकर या महिलेच्या डोक्यात अशाच किरकोळ वादातून धारदार वस्तू मारण्यात आली. तेव्हा कविता यांच्या डोक्यातून रक्त सुद्धा वाहत होतं. संतापलेल्या कविता यांनी सुद्धा दुसऱ्या महिलेचे केस ओढले आणि चालत्या गाडीत लोकलच्या दरवाजात त्यांची हाणामारी सुरू झाली. सुदैवाने त्यांच्यापैकी कोणाचाही जीव गेला नाही, पण धावत्या लोकलमधून तोल गेला असता तर भीषण दुर्घटना घडली असती, ज्यात इतरही काही महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. अनेकदा लोकल ट्रेनमधलं वाढतं ग्रुपिझम सुद्धा अशा घटनांना कारणीभूत ठरतं. लोकलच्या दरवाजात अनेक ग्रुप उभे राहून डोर पॅक करून ठेवतात. आत मोकळी जागा असताना सुद्धा स्वतःला ऐसपैस उभं राहता यावं, बसता यावं, मोबाईलवर लुडो खेळता यावा यासाठी हे ग्रुप इतरांना डब्यात चढून सुद्धा देत नाहीत. जर कोणी त्यांच्या या अरेरावी विरुद्ध आवाज उठवला तर अशा वेगवेगळ्या ग्रुपकडून प्रवाशांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता लोकलमध्ये मित्रांचा ग्रुप असणं ही चुकीची गोष्ट नाही,
पण नेहमी एकाच लोकलच्या एकाच डब्यातून प्रवास करतो म्हणजे त्या डब्यावर आपला मालकी हक्क सांगणं ही एक प्रकारची विकृती आहे, ज्याला काहीही चूक नसताना लोक बळी पडतात। या सगळ्याला काही वेळा रेल्वे प्रशासन सुद्धा अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतं। लोकल ट्रेन अर्धा तास उशिरा येणं, गर्दीच्या वेळी अचानक लोकल रद्द करणं, यामुळे गर्दी वाढते। मग चढताना किंवा उतरताना धक्काबुक्कीच्या घटना घडतात। गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे फोन आणि पाकिट मारणाऱ्यांचं सुद्धा चांगलंच फावतं। या सगळ्याचा सामान्य माणसालाच त्रास होतो। आलोक सिंग यांच्या मृत्यूनंतर लोकल ट्रेनमधल्या या जीवघेण्या प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। यावर उपाय काय? सामान्य माणसाचं घड्याळच लोकलच्या टायमिंगनुसार सेट होतं, त्यामुळे लोकलचा प्रवास चुकवणं या कॉमन मॅनला तरी शक्य नाही। पण अशा घटना घडणार नाही ही लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। सुरुवातीला सांगितलं तसं लोकल ट्रेन आणि त्यातली माणसं ही प्रवाशांची एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि जेव्हा कुटुंब येतं तेव्हा त्यातला प्रत्येक माणूस हा आपलाच असतो। ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवून अशा घटना पुन्हा घडणार नाही यासाठी प्रयत्न करणं गरजेचं नाही का? तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमचे लोकल प्रवासातले अनुभव नक्की कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।